करवीनगरीच्याच इतिहासात नाही तर संपूर्ण भारतभर इंग्रजी वृत्तपत्रातून सुद्धा सध्या एक जे नाव झळकतंय आणि आपण अगदी गौरवानं सांगावं की ते आमचे आमदार आहेत असे राजेश क्षीरसागर. पुढारीच्या बहार पुरवणीला खऱ्या अर्थानं ज्याने बहार आणली आणि नावाचं सार्थक केलं असे श्रीराम बचेंद्रे साहेब. युनिव्हर्सिटीतून एक अतिशय विद्वत्त अशी व्यक्ती रवींद्र ठाकूर साहेब. आपल्या सर्वांचे सहकारी आणि भारतभर जैन समाजाचा एक अतिशय उच्च दर्जानं जैन समाजाची प्रतिमा निर्माण करू पाहत असलेले आपल्या सर्वांचे निकटचे स्नेही ललित गांधीजी. चार्टर्ड अकाउंटंट मध्ये कोणत्याही मोठमोठ्या संस्थांच्या पासून असू दे एक अतिशय आपलं विशिष्ट स्थान असं निर्माण केलेले आमचे रोटरीचे सहकारी भावसार साहेब. श्री संजय साने चेअरमन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटचे कोल्हापूर शाखेचे चेअरमन संजयजी. माझे रोटरीचे सहकारी राजू गोरपडे. इथं उपस्थित सर्व आज रविवारच्या या सकाळी सुद्धा आपले सगळं बाकीचे व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं काय ही दुसरी पृथ्वी, कशासाठी ही काय गरज आहे आणि हा विषय एका चार्टर्ड अकाउंटंटला जयेश शहाना का सुचला याच्याविषयी जाणून घेण्याची प्रतिभा असलेले हे माझे सर्व सहकारी. खरं पाहिलं तर या पृथ्वीवरती मनुष्य हे एकमेव असं आश्चर्य आहे. मला जर विचारलं कोणी की ह्या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय असेल तर मानसिकतेतून म्हटलेला ती 20,000 मुलंच नव्हे तर आपला जन्म हे सुद्धा एक खरं आश्चर्य आहे. एक पेशीपासून आपलं घडत गेलेलं शरीर, त्याच्यामध्ये तयार झालेली संपूर्ण व्यवस्था, हृदयाभिसरणापासून नर्वस सिस्टीम पासून बुद्धिमत्तेपासून मन पासून या प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर साधारणपणे 5 ते 6 फूट उंचीचा हा माणूस पृथ्वीच्या कक्षेपलीकडे सुद्धा जाऊन एक असामान्य असे विचारसरणी या भूमीसाठी, या मी म्हणतो विश्वासाठी एक तयार करू शकलेलं असं एक नाही. असं म्हटलं जातं जो न देखे रवी वो देखे कवी. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो जो न देखे कवी वो देखे भवी. भवी म्हणजे असा एक आत्मा की जो कवीच्या चातुर्या पलीकडे, आपण म्हणताना म्हणतो की कवीला जे सूर्याला दिसत नाही, जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तिथपर्यंत कवीचं मन पोहोचतं, कारण ते तितकं संवेदनाशील असतं. त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो जिथं कवीचं मन पोहोचत नाही तिथं भवीचं मन पोहोचतं, कारण त्यानं संपूर्ण भविष्यासाठी, समाजासाठी, सृष्टीसाठी, प्रत्येक जीवासाठी काहीतरी एक विचार केलेला असतो आणि ती मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पृथ्वी ही विश्वसमुद्रातलं जर आपण विचार केला तर पृथ्वीचं अस्तित्व किती आहे? पृथ्वी, आपली सूर्यमाला, अशा अनेक सूर्यमाला, त्याच्यापासून बनलेली एक आकाशगंगा, त्याच्या अशा असलेल्या अनेक आकाशगंगा, अनेक कृष्णविवर आणि असे अनेक समुदाय. हा विचार, ही बुद्धिमत्ता या सृष्टीमध्ये आज तागायत आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीमध्ये फक्त मनुष्याकडे आहे की ज्याचा विचार करण्याची क्षमता ही इतक्या प्रचंड, आपण म्हणतो परमपटीनं मोठी झालेली आहे की तो हा विचार करू शकतो. एका जागी शांत बसून तो मनुष्य कागदावरती रेघोट्या काढून अशा प्रकारचं स्थान निश्चित करू शकतो. आजही आपण पाहतो आपल्या सूर्यगोलातली साधी गोष्ट विचार केली तर खग्रास सूर्यग्रहण ही जगभर असामान्य अशी घडणारी घटना आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी नुसती एका रेषेत होऊन खग्रास ग्रहण होऊ शकत नाही, त्यांची अंतर सुद्धा तशा प्रकारे नक्की व्हायला लागतात की ते खग्रास ग्रहण पृथ्वीवरच्या मनुष्याला दिसू शकतं. आणि ते का होतं याचं आकलन कागदावर त्या रेघोट्या मारून करण्याची क्षमता असलेला हा मनुष्य प्राणी. त्याच्या जीवासाठी आपण काय करायला लागलो? अणुरेणूंची ऊर्जा
अणुसंबंधीचं ज्ञान, विश्वासंबंधीचं ज्ञान, पृथ्वी संबंधीचं ज्ञान, पेशी संबंधीचं ज्ञान 1946 साली म्हणजे 50-60 वर्षापूर्वी, आपण जरा 60 वर्षापूर्वी अमेरिकन डॉक्टर विलियर्ड फ्रँक यानं एक ॲटॉमिक वॉच तयार केलं. किती ॲक्युरसीचं? 1 सेकंद फरक 17 लाख वर्षात पडू शकेल असं एक ॲटॉमिक वॉच मनुष्यानं इसवी सन 60 वर्षापूर्वी तयार केलं. 1946 साली आपल्या रोजच्या वापरात असलेले मायक्रोवेव्ह ओव्हन आपल्याला पटणार सुद्धा नाही की त्याच्या पाठीमागं किती मोठं शास्त्र आणि सायन्स आहे. अशा गोष्टी आपण रोजच्या जीवनात बघतो. मग ती ट्यूबलाईट असू दे, दिवा असू दे, कॉम्प्युटर असू दे, लॅपटॉप असू दे, मोबाईल असू दे, एका क्षणात आपण इथं बसून अमेरिकेतल्या आपल्या मुलामुलींशी संवाद साधू शकतो. भारतात जेवढं सुस्पष्ट आपल्याला जवळ बसलेल्या माणसाचं ऐकू येणार नाही किंवा मी जे बोलतो ते आपल्याला ऐकू येणार नाही, ते अमेरिकेतल्या आपल्या मुलामुलींचं संभाषण आपल्याला एका सेकंदात येतं तेवढं स्पष्ट ऐकू येतं. ही किमया साधली कशाच्या जोरात? निव्वळ बुद्धिमत्ता, प्रगल्भता, विचार करण्याची प्रवृत्ती. एक छोटीशी गोष्ट आहे. एक छोटा मुलगा असतो हुशार तरतरीत आणि जत्रेतला फुगेवाला असतो, त्याच्याकडं लाल, हिरवा, निळा अशा प्रकारचे फुगे असतात आणि तो जत्रेतला मुलगा बघतो, तो फुगा फुगवतो, आकाशात सोडतो, दूर दूर उंच जाताना दिसतं. मुलं कमी झाली की तो स्वतःच्याच खर्चानं परत काही फुगे वर सोडतो. ते फुगे वर जाताना बघून दुसरी मुलं धावत येतात आणि फुगायला. हा एक तरुण बुद्धिमान छोटा मुलगा त्या फुगेवाल्याला विचारतो, मी जर काळ्या रंगाचा फुगा घेतला तर तो वर जाईल का? मग तो जत्रेतला फुगेवाला म्हणतो, बाळ, हा फुगा वर जातो हा त्याच्या रंगामुळे नव्हे तर त्याच्या आतमध्ये काय आहे, गॅस एक विशिष्ट प्रकारचा, त्याच्यामुळे तो वर जातो. खरं तर हा मनुष्य आपण प्रत्येकाने विचार केलं तर प्रत्येकामध्ये परमेश्वराने अशी एक शक्ती पाठवून दिलेली आहे की त्या शक्तीच्या जोरावर तो जगात काहीही घडवून आणू शकतो. अशा परिस्थितीत आपलाच देश ह्या सगळ्या शिखरांच्या वरती आपण बघितलं जगात की अनेक शास्त्रज्ञ, अनेक बुद्धिमान लोक ही काही विशिष्ट देशातूनच का प्रगत झाली आणि त्यांचं शास्त्र गॅलिलिओ असू दे, न्यूटन असू दे, आईन्स्टाईन असू दे किंवा भारतातील लोक सुद्धा काही विदेशात काही विशिष्ट परिस्थितीत गेल्यानंतरच त्यांना ते संशोधन करणं का शक्य झालं? या सर्व बाबींचा आपण विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते आपल्याला की आपण आपलं ॲटिट्यूड, बघण्याचा दृष्टिकोन, आपल्यातली असलेली शक्ती ओळखायला पाहिजे. दुर्दैव ह्या संबंधीचे जे कॉम्प्युटर्स, चिप्स, एक साधा कॉम्प्युटर ज्यावेळी आधी बनवला गेला, हे सगळं ऑडिटोरियम भरून मोठं असेल असं ते मशीन बनवलं गेलं. आज अशी 1000 ऑडिटोरियम भरून असणाऱ्या उपकरणावरती एक साध्या बोटाच्या टोकावरती राहील एवढ्या साध्या चिप मध्ये त्याचं नॉलेज बसू शकेल अशा प्रकारचे कॉम्प्युटर्स तयार होऊ लागले आणि ही प्रगती गेल्या 50 वर्षात झाली. जर मनुष्य जातीचा इतिहास आपण बघितला तर काही मी म्हणेन प्रगल्भ इतिहास शेकडो वर्षाचा, थोडासा आधीचा इतिहास 1000 वर्षाचा, त्याच्या मागचा इतिहास सजीव सृष्टीचा म्हटलं तर लाख वर्षाचा. पृथ्वीचा जन्म होऊन काही लाख वर्ष झाली का? पृथ्वीचा जन्म होऊन अब्जावधी वर्ष झाली. ह्या सूर्यमालेचा जन्म होऊन सुद्धा अब्जावधी वर्ष झाली. आता बिग बँगची थेरी लावून आपण विचार करतो की पृथ्वीचा जन्म कसा झाला, आपण हे हुडकून काढूया. ही बिग बँगची थेरी सुद्धा ही मनुष्याच्या बुद्धीतून, साकारलेल्या प्रगल्भतेतून ती कल्पना तयार झाली. आज एका क्षणात एका बोटावर बसून जगभरची माहिती संकलन करण्यासाठी तुम्ही जर जयेशांना विचारलं तर गुगल सारखं माध्यम जगभरच्या कोणत्याही गोष्टीची माहिती ॲट ए बटन स्ट्रोक तुम्हाला 2 मिनिटात तुमच्या स्क्रीनवरती येऊ शकते. अशा प्रकारचं माध्यम गेल्या 50 वर्षाच्या संशोधनानं तयार झालं. दुर्दैव एवढंच, अशा प्रकारच्या संशोधनाच्या लोकांना करायला त्यांना बाहेरच्या देशात जावं लागलं, बाहेरच्या जगात जावं लागलं. एका मुलाच्या छातीवरती, टी शर्ट वरती मी एक वाक्य वाचलं, आय वॉज बॉर्न इंटेलिजंट बट एज्युकेशन रूल्ड मी. मी जन्मजात अतिशय बुद्धिमान जन्माला आलो पण प्रस्थापित शिक्षणानं माझा सर्वनाश केला. आजही आपण बघितलं की प्रस्थापित शिक्षणाच्या बाउंड्री पलीकडं जगाचं ज्ञान संकलित, आपण म्हणतो ग्लोबलायझेशन, हे जगाचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायला सगळ्या दाराची कवाड आहे, उघडी आपण करायला पाहिजे आणि ती आपल्याकडून केली जात नाही. सूर्याचे किरण आपल्या दरवाजापर्यंत येऊन थांबलेले आहेत, आपण मुळात दरवाजा उघडायला तयार नाही.
ह्याला आपण म्हणतो परिस्थिती कारणीभूत आहे. परिस्थितीपेक्षा मला असं वाटतं की आपला ॲटिट्यूड याला जास्त महत्वाचा आहे. स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याची क्षमता आपल्यामध्ये जरूर आहे, पण ती आपण वापरायला तयार नाही. दैनंदिन जीवनात सुद्धा आपण अशा प्रकारचा दृष्टिकोन वापरायला पाहिजे. फ्रेंच एक तत्वज्ञ होता पास्कल म्हणून. त्याच्याकडे एक मनुष्य गेला आणि म्हणाला, पास्कल साहेब, तुमच्या एवढी बुद्धिमत्ता असती तर मी पण एक चांगला माणूस झालो असतो. पास्कलने त्याला एकच सांगितलं, बुद्धिमत्ता हा नंतरचा विषय आहे, तू चांगला माणूस हो, तुझ्याकडे माझ्यापेक्षा सुद्धा चांगली बुद्धिमत्ता येईल. शंकर पार्वतीची एक गोष्ट आहे. एक अतिशय हुशार, तल्लख, बुद्धिमान पण भयंकर आळशी, सर्वसाधारण भारतीय असतो असा एक तो माणूस होता. कायम तो एक प्रार्थना, देवाकडे दिवसभर बसून एकच प्रार्थना करायचा की मला 50 लाख रुपयाची लॉटरी लागू दे. शेवटी रोज जाता येता बघून पार्वतीला त्याची दया यायला लागली आणि पार्वतीने शंकरांच्याकडे हट्ट धरला, हे शंकर भगवान, हा मनुष्य गेली अनेक वर्ष तुमच्याकडे प्रार्थना करतोय 50 लाख रुपयाचं. तुमच्यासाठी 50 लाख रुपये म्हणजे 50 दाण्या एवढी सुद्धा किंमत नसलेली वस्तू आहे आणि तुम्ही त्याला माझी इच्छा आहे म्हणून त्याला देऊन टाका. शंकर भगवान म्हणतात, चल खाली येऊया आपण. आणि त्या माणसाला बोलवतात आणि पार्वतीच्या पुढे एक जोरदार थोबाडीत मारतात. तो एकदम रडायलाच लागतो. भगवान, माझं काय चुकलं? मी रोज तुमची प्रार्थना करतोय, गेली कित्येक वर्ष प्रार्थना करतोय, सगळं देहभान विसरून प्रार्थना करतोय की मला एक 50 लाख रुपयाची लॉटरी लागू दे आणि तुम्ही मला थोपड मारताय. होय, मग एक साधं लॉटरीचं तिकीट तरी खरेदी करायचं होतं, तुला 50 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. तेवढं सुद्धा करायची आपली प्रवृत्ती असत नाही. जगातल्या सर्व सोयी सुविधा, सुख आपल्या दाराशी आपोआप येऊन पडायला पाहिजेत आणि ती वापरण्याची क्षमता असलेलं शरीर मात्र आपल्याला या परमेश्वरानं 100 वर्ष टिकेल असं द्यायला पाहिजे. ते सुद्धा सगळं परमेश्वरानं करायला पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. ह्या सगळ्या घटनातून घ्यायचा बोध असाच की जयेशने हा एक विचार मांडला जगाच्या पुढं की पृथ्वीवर असलेली ही समग्र सृष्टी, जे पृथ्वीवरच नाही विश्वात आहे, जे तयार झालं ते नष्ट होणार आहे. भगवान कृष्णाने कित्येक हजारो वर्षापूर्वी सांगून टाकलं की जे या सृष्टीत जन्माला आलेलं आहे ते सर्व नष्ट होणार आहे. म्हणजे ही सृष्टी नष्ट होणार आहे, मनुष्य नष्ट होणार आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे. मग आपल्याला दिलेल्या बुद्धिमत्तेचा फायदा काय? 100 वर्षात जर मनुष्याने एवढी प्रगती केली की लाखो हजारो किलोमीटर नाही, अब्जावधी किलोमीटर दूर जाऊन प्रवास करून तिथली छायाचित्र घेऊन येऊन मंगळापर्यंत पोहोचण्याची, सूर्यग्रहमालेची क्षमता, अनेक इतर ग्रहमालेचं आकलन, हे सगळं जर मनुष्याने 100-200 वर्षात केलं तर पुढच्या 1000 वर्षात मनुष्य काय करू शकणार नाही. आणि उद्याचा दिवस हा आज बंधन झालेल्या तत्वज्ञानावर, शास्त्रावरती, आपण म्हणतो ते संशोधनावरती अवलंबून पुढचं केलेलं संशोधन असतं. त्याचा विचार केला तर आपण कोणत्याही प्रकारचं जगावरतीच नाही तर विश्वावरती आधिपत्य गाजवू शकू. आणि कदाचित आपल्याला आपल्यासारखा दिसणारा नसेल पण दुसरा एखादा मानव दुसऱ्या ग्रहावर सुद्धा भेटेल, तिथं आपली जीवसृष्टी सुरक्षित राहू शकेल. आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या आईवडिलांनी, आपल्या मातापित्यांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा जन्म दिला, ह्या पृथ्वीवरचं हे सुंदर जग बघायचं आपल्याला जे सामर्थ्य दिलं, असं जग बनायचं सामर्थ्य आपल्या पुढच्या पूर्वजन्मीला मिळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर असं एखादं पृथ्वी ज्याला म्हणतो आपण, एक असं एखादं स्थान आपण हुडकू शकतो की जेव्हा केव्हा ह्या पृथ्वीचा विनाश घडणार असेल तेव्हा एवढी बुद्धिमान जी परमेश्वरानं व्यवस्थित केलेली गोष्ट आहे ती त्या संस्थेवरती टिकून राहायला पाहिजे. गरज आहे ती एका अतिशय महत्वाच्या गोष्टीशी. जयेशने त्यांच्या पुस्तकात हा उल्लेख केलाच आहे की ह्याच्यासाठी धर्म, जाती, पाती, भेदभाव, राज्य, राष्ट्र ह्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने ग्लोबलायझेशन, प्रत्येक मनुष्यानं स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ थोडा बाजूला ठेवून संपूर्ण मानव जातीच्याच नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या विकासासाठी जर एकत्रित कार्यक्रम राबवला तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं यश आपल्याला हे सहज साध्य आहे.